तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला लाडकी बहीण योजना KYC कशी करायची ते मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर चला मग आपण वेबसाईटवर जाऊया। गुगलवरती तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना सर्च करायचं आहे। सर्च करून झाल्यावरती जी तुम्हाला पहिलीच लिंक दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यावरती तुम्हाला एक असा इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला थोडं वेट करायचं आहे आणि तुम्हाला एक असा इंटरफेस ओपन होईल। तर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चर कोड टाकून तुम्हाला मी सहमत आहे इथे क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमचा जो आधार कार्डला नंबर लिंक असेल त्या नंबरवरती एक OTP जाईल। तो OTP तुम्हाला OTP पाठवा क्लिक केल्यावरती इथे तुम्हाला OTP टाकायचा आहे। OTP टाकून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। तर मला आता OTP आलेला आहे गाईज, तर मी OTP टाकून सबमिट बटनावरती क्लिक करून पुढे जाऊया। तर आता OTP आलेला आहे, तर सबमिट बटनावरती क्लिक करून नेक्स्ट तुम्हाला एक असा इंटरफेस ओपन होईल जे की तुम्हाला वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चर कोड टाकायचा आहे। कॅप्चर कोड टाकल्यानंतर मी सहमत आहे OTP पाठवा इथे क्लिक करायचं आहे। परत तुमच्या वडिलांचा किंवा पतीच्या आधार कार्डवरती एक OTP येईल। तो OTP परत तुम्हाला इथे टाईप करायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। OTP टाकून झाल्यावरती सबमिट बटनावर क्लिक करायचं। मी आता मला OTP आलेला आहे गाईज, तर मी OTP टाकतो आधी। OTP टाकून सबमिट बटनावर क्लिक केल्यावरती तुम्हाला परत एक असा इंटरफेस ओपन होईल। थोडं वेट करा, एक असा इंटरफेस ओपन होईल। तर तुम्हाला इथे पहिला जो ऑप्शन आहे तो तुम्हाला होय निवडायचा आहे आणि तुम्ही आधी हे वाचून घ्या। जे असेल माझ्या कुटुंबातील सदस्य विविध कार्यालय किंवा कर्मचारी म्हणून सरकारी, जे हे पूर्ण वाचून तुम्हाला पहिले ऑप्शन होय करायचं आहे किंवा नाही करायचं आहे। आणि सेकंड जो ऑप्शन आहे तो तुमचा जातीवरचा आहे। तुमच्या म्हणजे यातील तुमची जी जात असेल ती जात तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। मी आता सिलेक्ट करून घेतो, तुम्ही इथं चेक करू शकता। तुमची जी पण जात असेल त्या जातीवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि दुसरा ऑप्शनही तुम्हाला होय करायचा आहे। दुसरा ऑप्शन असा आहे की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे। हे होय केल्यानंतर तुम्हाला इथे एक लेफ्ट साईडला एक छोटा बॉक्स दिसेल, त्या बॉक्सला क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्हाला या साईडला एक बॉक्स दिसेल, तर तुम्ही बघू शकता गाईज तुमची KYC ही पूर्ण झालेली आहे। तुम्हाला असा मेसेज येईल की तुमची ही KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका। अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो।